थांब ऋषा भावा काय झालं? अरे काय सांगू वैभ्या, बायकोला का लय मारत्यात, तुकडा देत नाही खायला. अरे मग तुकडा खाय जाऊ नको, अक्कण तांदूळ खायचा, बासुमती इंद्रायणी, तुकडा राहू दे. अरे त्या तुकडा म्हणजे अन्नाचा तुकडा देत नाही खायला, बायको लय बाद आहे माझी. लय वाईट ला का, बायको कशी धाकात पाहिजे, मुठीत पाहिजे बायको. माझी बायको बघ, मी घरात गेल्याशिवाय अन्नाचा कण तोंडात टाकत नाही. कसं काय रे? कारण स्वयंपाक मला करायला लागते बाबा. अरे तुझी माझ्यापेक्षा लय वाईट अवस्था आहे का. पण ऋषा भावा तुला एक सांगतो, लय झाली माझ्या बायकोची नाटकी. आता घरात जाणार, बायकोला अशी पाय धरून फरफाडत बाहेर आणणार आणि 4 लाथा मला घाल म्हणणार, म्हणजे मी उठणीवर येईल. 4 लाथा नाही, तुला 1 लाथ बास आहे. 1 लाथ घातली का नाही की ढगात जाशील गोळीगत. घरातली भांडी घासायला सांगितलेली, या सडक्या बांबू जळून बसलायस मी. अगं बायको, भांडी घासायचं साबण संपला होता म्हणून न्यायला. उठ लवकर, चल घरला. आलो. दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली. चल लवकर. अगं सोड की, अगं सोड. ए ढोले, माझ्या पोराला का वडीत आणतेस? ए थेरडे, तुझं पोरगा काय कामाचं आहे का? नुसतं बोंबलत गावभर हेडतय. त्याला जरा कामाचं वळण लावायचं नाही बाई. कुत्रे, तू तर कुठं काम धंदा करतेस, खाऊन खाऊन फुटाय झालीस. ए टुचके, तू मला नको शिकू. अगे भवाने, तुला घातली डबऱ्यात तुला. आय ही बारक्या डबऱ्यात मावणार नाही, हिला जीसीबी आणून मोठा डबरा काढला पाहिजे. अरे बोलला, तुला नेला जायला, तू पहिला घरात चल. अहो जरा इकडे या. बल लागणं झालंय बघा, काय झालंय? काय झालंय या बालाला बघू. अय बायको इकडे ये जरा. या वायरला जरा हात लावून बघ. काय जाणवलं तुला? नाही नाही नाही. काय वाटलं नाही? ह्या वायरला जरा हात लावून लाल. हा म्हणजे ह्या वायरीत करंट आहे. कुत्र्या, मला करंट लावतीस आमच्या गावात ए भवाने, का माझ्या पोराला मारीत आणलं? तुझ्या पोरानं करंट लावलाय मला. मग मेली कशी नाही फार पाडून? अगं टुचके, माझ्या मरणावर टपल्यास मी. माझ्या पोराला हात लावायचा नाही. अगं तुझ्या पोराच्या डोक्यात नुसतं शान भरलंय. हा त्यामुळेच माझं डोकं खाईत असते. काय म्हणजे मी शान खाती वय? हॅलो हॅलो, नमस्कार सासरे बुवा. बोला. आओ, कुणाचा फोन आहे? माझ्या आयटमचा हा? जावायचा आपल्या. हा बोला बोला. हॅलो. हा बोला की जाय बापू, कशी काय आठवण झाली? आठवण म्हणजे ती नाही का, आजपासून धोंड्याचा महिना चालू झालाय. मग काय आम्हाला तोंड पिकून मारतं काय? नाही धोंड नाही मारत, ती धोंड्याच्या महिन्यात जावायवा नसती का नाही. हा बरोबर, जावाय वाण म्हणजे ती जावायला सोनं बिनं करते तीच नव्ह का? होय होय. हा बरं झालं आठवण करून दिली सा. तसं मी फोन करणार नव्हतोच, पण तुमची पोरगीच मागे लागलेली. माझ्या पप्पासनी फोन करून सांगा धोंड्याचा महिना आला या, म्हणजे माझा पप्पा तुम्हाला सोन्याची अंगठी करतील, सोन्याची चेन करतील. अहो नुसती चेन नाही, सोन्याचं गोप करतो. या तुम्ही आजच. बर सासरी बुवा, आजच येतो. सोन्याचं गोप आणि अंगठी आणून ठेवा म्हणजे झालं. बर बर या. बर ठेवू का? कुत्र्या, तुला घातला डबऱ्यात. तुला माझ्या बापाला काय लुटाय बसलायस मी? हात पाय सोड, तुला दाखवतीस बघ. बर सोडतो. थांब, तुला थांब, तू वाट तुझा जीवच घेते बघ. गावात हा सुनबाई, काय झालंय? काय नाही, धोंड्याचा महिना आहे, माझ्या माहेरला बोलवलंय आम्हाला. बर बर. ऐक की महिना, तुझ्या माहेरला गेलो का नाही, मला चांगलं काय काय करून खायला घालायचं. बरं बरं, घालते चांगलं चांगलं खायला. हे बघ सुनबाई, ह्यो माझ्या पोटात होता तवा मी जी काय खायची तीच त्याला आवडतं. ती सगळं ठीक आहे, पण तेव्हा दारू कशाला प्यायची मग? अगे तेवढे मी कुठं दारू पित होती? मग ह्यो कसा काय दारू पितोय? अगं डुचके, हे परत प्यायला लागला या. म्हातारे, मग आधी कशाला म्हणायचं ह्यो पोटात होता तेव्हा मी जी काय खायची तीच ह्याला आवडते म्हणून? ए भवाने, लय तुरु बोललं का मायाला वाटायला? जा तू याच. ओ बघा, आपल्याला कुणाची काय गाडी बिडी मिळते का? गाडी नाही, बैलगाडी पाहिजे. कशाला? तुला टाकून द्याला. जातीस का आता? तो बघतो गाडी बिडी कुणा, सायकल बिकल काय आहे का? ओय ऋषा भावा. बोल की बाबा. अरे भावा, गावाला जाणार आहे, तुझी जरा सायकल पाहिजे होती. ही काय आहे, जा की घेऊन. थँक्यू भावा, थँक्यू. अहो चला लवकर, उशीर होतोय आपल्याला. थांब कोण जाणार सायकल वर? मी आणि माझी बायको. नाही बाबा, ही हत्तीचं पिल्लू सायकली बसलं, सायकलची चपाती होईल माझ्या. ए ऋषा कुत्र्या, तुझी आई असेल हत्तीचं पिल्लू. ए वैब्या, तू एकटा जाणार असं तर देतो सायकल, नाही तर नाही. अरे दे माकडा, काय नाही होत, नाही ओढत माझ्या वजन सायकल. अहो तुम्ही सायकली बसल्यावर सायकल सोडा, ट्रक पण मॉडेल. तुझं तर आता थांब. सो कायची काय पण म्हणतोस मी? वजनदार असली म्हणून काय झालं, बायको आहे माझी. बरं चल दुसऱ्या कोणाची आहे का बघूया.
अय भावा तुझी सायकल पाहिजे होती जरा गावाला निघाली. अरे जा की घेऊन. बरं चालतंय थँक्यू भावा. चालते चालते. ए महिना बस. अरे वाई भाई भोपळा कुठे सायकल ठेवायला लागलायस? भोपळा कुठे आहे भोपळा? अगं बॅगेत ना भोपळा आणलायस काय? अरे तुझी बायको भोपळा. ए चक्क्या तोंड सांभाळ बोल. माझी बायको तुला काय भोपळा वाटली काय? भोपळा नाही बॅरल आहे बॅरल. ए बुरट्या तोंड सांभाळून बोलत आहे का बुक्कीत भिंतीचा पलाट घालवीन बघ. वहिनी तुम्ही बुक्की मारायची गरज नाही, नुसतं फुकला ना मी भितर तोडून 300 फूट लांब उडून जाईल. ए बुरट्या तुझी सायकल नेऊ नको सांग. अरे तुझी बायको केवढी आहे बघ, ती जर सायकली बसली तर सायकलच्या रिमात चिपतिल्या, सायकलचा धुळा उडेल सगळा, सायकल माझीला का बोंबलं ठो ठो ठो. राह तुझी सायकल बुरट्या चल गे. ए जा मग. जा घेऊन. ए जा चल दुसरं काय वाढ. जा जा. अहो चला स्पेशल रिक्षा करून जाऊया. बरं चालतंय. ओ मामा काशीगाव जायचं होते. थांब जा की का थांबलाय? अहो तुम्ही चला काशीगावला म्हणतोय. हा चला चला. होय कुठं चला? अहो रिक्षा करून जायचं तुमची, रिक्षा घेऊन चला म्हणतोय. किती भाडं होणार? तू एकटा येणार असतील तर 300 आणि जर काही डोजर येणार असला तर 3000 होतील. बरं बाबा घे 3000 पण चल बस बस ओ वहिनी बसा. बस घे. व्यवस्थित बसा वहिनी. ए उतर उतर. ए मला नाही जायचं कुठं, मोडून ठेवशील रिक्षा माझी. ए महिना तुझ्यामुळे माझ्या आयुष्य झालं नाही ना. आता एक काम करूया, तुझं वजन कमी झालं होतं तुझ्या माहेरला. अहो डॉक्टरने दाखवा की मग वजन कमी करायला. अहो दाखवलं डॉक्टरांनी वजन कमी करायला. डॉक्टरांनी उपाय पण सांगितला होता. काय सांगितलेला उपाय? तिला रोज 5 किलोमीटर घोडेस्वारी करायला सांगलेली आणि ही करत पण होती घोडेस्वारी रोजची 5 किलोमीटर. हा मग झालं का वजन कमी? होय 10 किलो वजन कमी झालं. आईला भारीच की. हिचं ना घोड्याच 10 किलो वजन कमी झालं. हिचं 30 किलो वाढलं. कस काय? ही दररोज घोड्यासाठी आणलेलं पाठीभर चणा खायची होती. माझी बाबा काढू नको चल आता. ती नव काल सकाळी आपल्या गावात त्या हादरा आलेला आणि ती देवळाजवळची बिल्डिंग पडलेली माहितीये काय? नाही काय माहित पण अचानक हादरा कस काय आला? नाही मला वाटलं तुझी बायको तिकडे सकाळी पळाय गेली असेल म्हणून हादरा आला. तुझ्या अहो आता काय करायचंय का चालत जाऊया? चालत नाही, माझ्या डोक्यात एक आयडिया तसं करायचं. काय रे? चल सांगतो. महिना आता तुला या पोत्यात घातली. आता ही पोतं घेऊन मित्राकडे जातो, म्हणजे मित्र मला सायकल देतो. या इथं बरं, बॅग बरं. घ्या. महिना गुद मारतय काय तुला? नाही लय गुद मारत. बर चालतंय. अहो हळू. हा महिना गुद मारत नाही नव्हता. नाही गुद का कुठं पाडलं मला? नाही लागलं मला. लागलं की मला. अगं लय आता गहाण ठेवली या माडी, माझी बायको झाली या जाडी. रोज किती या ताडाची ताडी, माझी बायको झाली या जाडी. ऋषा भावा ऋषा. काय बोल की. अरे भावा बायकोला घरात ठेवलं मी. सायकल ती एकटाच निघाली मी. बरं जा घेऊन. हा बरोबर चालतंय. जरा पोत वय ब्या एवढं जड कस काय काय आहे? अरे भावा बायकोला घेतल्या म्हणजे बायको साहित्य काय काय बरं बरं. पोत घालायला लागते ह्याच्यावर. बरं धर. सायकल इकडे घे जा. त्याला लाव. लय जड आला भाव. हा भावा बांधू लाग जरा. म्हणजे सायकल हा ओके भावा ओके. जाऊ का भावा? ओके. हल नको. हा जा 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 तुम्ही जा. हल नको. अगं हल नको जरा राहिले या. आईच्या गावात 500 किलोची आहे बाईक. आईच्या गावात काय करताय तुम्ही? आईच्या गावात. महिना हल्लो का अजिबात आता? नाही हलत. हा महिना ये बाहेर आला आता तुझं घर. माकडा माझी सगळी हाडं ढिल्ली गेलीस. हा उतर चल. आई ग. हा चला
या लवकर ठीक आहे असं तिथं जाता अहो तिकडून जायचं. या 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 जावाय बापू काय जावाय बापू प्रत्येक वेळेस एक शर्ट घालताय कधीतरी बदलून घालून येत जावा की. हा तुम्हाला पण 4 पुरी येत्या प्रत्येक वेळेस एकच पाठवतायसा काहीतरी बदलून पाठवत जावा की हा दुसऱ्या तुला बदलून पाहिजे व्हय? नाही बरं सासूबाई एक बोलू काय बोला की जावाय बापू. ही महिना तुमच्या पोटात होती तेव्हा काय भोपळ खायचं होतं काय अहो तुम्हाला कसं काय कळलं? तरीच येऊ भोपळा तुमच्या पदारात पडलाय वाटतं काय म्हणलं तुझ्या तर आता. ए, नको अहो जावाय बापूसने सोन्याचा गोप द्या की. गोपा आणलाय तुमच्यासाठी जावाय वान आयुष्यपत एवढा मोठा आईच्या गावात 5 लागेल 5 वर नका असं परत घालतो खोल सासरी बुवा खरंच तुम्ही देव माणूस आहे सा पण काय उपकार करताय हे तुमचा तोपखाना सांभाळतो त्याला लागतेच खर्च काय नाही जुडीदारला फोन करून सांगतो खुशखबर देतो बर बर करा पण हॅलो ऋषा भावा हा बोल की बाबा. अरे भावा माझ्या सासऱ्यानं जावाई वाण म्हणून मला 20 तोळ्याचा सोन्याचा गोप दिला या भारीच केला का? होय आता ही सोन्याचं गोप सोनाराच्या दिकून त्या आलेल्या पैशातनं मी 2 एकर मस्तपैकी जमीन घेणार आहे. अरे तो गोप खरा आहे का पेंटेक्स आहे बघ जरा. माझ्या सासऱ्याने मला उरसात आणलेला नकली गोप दिलाय. ए बाबा माझं सासर तसं नाहीच माझं सासर लय चांगलं आहे उरसात आणलेला गोप मला देणारच नाही सासरी बुवा माझं बरोबर का नाही सासरी बुवा हा बरोबर उरसात नाही आणलेलं हे गोप ऐकलंच का बाबा उरसात नाही आणलेला भाटवाडीच्या जत्रेत ना आणलाय 120 रुपये काय नकली गोप आहे ह्यो? तुमच्या तर आता नकली गोप